वळसे पाटील यांना पवारांनी बोलवलंय आणि शरद पवारांच्या घरावरच्या या हल्ल्यानंतर आता घडामोडींना वेग येताना दिसतोय। वळसे पाटील सिल्वर ओकवर निघालेले आहेत। पवारांच्या ही भेट झालेली आहे। वळसे पाटील सिल्वर ओक या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्या निवासस्थानी। या सगळ्या संदर्भात आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सागर, वळसे पाटील आता पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भेटी संदर्भात आणखी काय तपशील? पवार यांची भेट झालेली आहे। आता वळसे पाटील मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी गेल्याची चर्चा समोर येत आहे। अर्थात काही वेळांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि अवघ्या काही मिनिटांतच ते निघून गेले। आता जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार त्यांच्या हातात काही कागदपत्र होती। ती माहिती जी आहे ती काल जी घटना घडली होती यावरून देण्यात आलेले रिपोर्ट्स लेखी स्वरूपात घडली होती यावरून देण्यात आलेले रिपोर्ट्स लेखी स्वरूपातले होते असं कळतं। पण काही क्षणातच वळसे पाटील हे तिथून का निघाले, ते पुढे कुठे गेले याची कल्पना आता समोर येत नाही। पण शक्यता वर्तवली जात आहे की वळसे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील भेटीला गेलेले आहेत। ते संबंधित रिपोर्ट्स गृह विभागाचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा दिले जातील असं शक्यता वर्तवली जात आहे। पण अजून काही राजकीय घडामोडी घडतायत का याची खूप जोरदार चर्चा सुरू आहे। कारण की गृह मंत्रालयावरची जी नाराजी आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरची नाराजी आहे यावरनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या पातळीवरनं नाराजी व्यक्त केली जात आहे। याच अनुषंगाने काही राजकीय घडामोडी सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। राजकारणात कधी काही होऊ शकतं हे आहे। पण आत्ता जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार वळसे पाटील यांनी कालच्या घटनेच्या संदर्भात काही रिपोर्ट्स सादर केलेले आहेत शरद पवार यांना आणि त्याच्यानंतरनं मुख्यमंत्र्यांची ते भेटीला निघाल्याची माहिती देखील आत्ता उपलब्ध होत आहे। जी 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 सागर, आता तुम्हाला थोडंसं थांबवते, पण आत्ताच्या घडीची ही एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे कालचा हा जो सगळा प्रकार झाला ज्यावर थेट उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा पोलिसांना या बाबतीतली माहिती का मिळाली नाही हा उल्लेख थेट केला, त्यांच्यावर ताशेरे ओढले। तेव्हा आजच्या या भेटीमध्ये सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का नाही या संदर्भातली काही चर्चा झाली का, त्या संदर्भातले काही रिपोर्ट सादर झाले का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गृह विभागाच्या त्रुटींबाबत सुद्धा अहवालात माहिती असल्याची शक्यता आहे आणि ती माहिती आपल्या सूत्रांकडून मिळतेय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी बातमी हाती येते। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही एक महत्त्वाची बातमी आहे। गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आता राजकीय घडामोडींना सुद्धा वेग येताना दिसतोय। संपूर्ण राज्यभरात आता वेगवेगळ्या स्तरातून चर्चा होताना दिसतेय। आपण बघतोय शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केला त्यानंतर आता हे एक नवीन युद्ध सुरू झालंय। संपूर्ण राज्यभरात आता वातावरण ढवळलेलं आहे। गृहमंत्री आणि पवार यांची भेट झाली त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना आणि चर्चांना वेग आलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अनेक गणितं बदलू शकतात, अनेक गोष्टी घडू शकतात। या संदर्भातल्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत। या भेटी दरम्यान नेमकं काय झालं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। सागर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईन। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सागर, काही पोलीस अधिकाऱ्यांवर या ठिकाणी काही त्यांच्या संदर्भात सुद्धा कशा पद्धतीनं हा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा त्यांच्यावर सुद्धा कशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते का, कारण त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आपण पुन्हा एकदा बातमी काय आहे हे प्रेक्षकांना सांगूयात। शरद पवार यांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर घडामोडींना आता वेग येताना दिसतोय। पवारांच्या भेटीनंतर पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। गृहमंत्री आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। शरद पवार यांची भेट झाल्यानंतर या संदर्भात आता भेटीमध्ये काय झालं असेल ही उत्सुकता ताणली गेलेली असतानाच आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्याचं कळतंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा आणखी उत्सुकता वाढली आहे। शरद पवार यांच्या भेटीनंतर आता उद्धव ठाकरेंना गृहमंत्री भेटणार आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय होतंय, किती वेळासाठी ही भेट होतीये, काय चर्चा होतीये, यामध्ये सुद्धा जो काही पोलीस प्रशासनाचा कालचा आपल्याला कारभार दिसून आला ज्यावर उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा ताशेरे ओढले, त्यावरून आता नेमकं काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात ते काही बोलतात का, त्या संदर्भात पत्रकारांना काही माहिती देतात का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पवारांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील निघालेले आहेत। आणि आता शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर चर्चेनंतर
मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा होतीये, त्यातून काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत. सागर, आता शरद पवारांच्या भेटीनंतर ही उत्सुकता ताणली गेलेली असतानाच थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला गृहमंत्री गेलेत. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीनंतरनं गृहमंत्री हे काही क्षणापूर्वीच इथे मुख्यमंत्री यांचं वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत. अर्थात जी आत्ता माहिती उपलब्ध होती त्यानुसार गृह विभागाच्या कालच्या त्रुटीच्या संदर्भातले काही लेखी रिपोर्ट्स दिल्याची माहिती उपलब्ध होती. पण चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू आहे की वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अवघ्या 5 ते 10 मिनिटांच्या भेटीनंतर लगेच मुख्यमंत्र्यांकडे कसे आले, या भेटीच्या दरम्यान काय आहे. कारण की कुठे ना कुठेतरी गृह विभागाच्या विषयीची नाराजी आणि त्याच्यानंतर स्वतः वळसे पाटील या संदर्भात काही पावलं उचलतायत का याची चर्चा राजकीय वर्तुळात खूप रंगलेली आहे. दुसरीकडे संबंधित रिपोर्ट जो आहे कालच्या त्रुटीमध्ये जी नाराजी जी एकदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या कल्पनांच्या पलीकडे सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात मॉब तिथे आला एसटी कर्मचाऱ्यांचा, तो मद्यप्राशन केल्याचा देखील FIR मध्ये उल्लेख केलेला आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ मुंबईच्या ठिकाणी ज्यांना Z+ सिक्युरिटी आहे ते घरी असताना इतका मॉब आला याची पोलिसांना कल्पना नसणं हे देखील लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूनी फार मोठा एक फेल्युअर आहे असं म्हटलं जातं. या संदर्भामध्ये देखील वळसे पाटील यांनी काही लेखी रिपोर्ट दिलेले आहेत. SB आणि लॉ अँड ऑर्डर या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते संबंधित दिले आहेत आणि या काही विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होईल असं म्हटलं जातं. आता काही वेळांपूर्वी सिल्वर ओक येथे शरद पवारांच्या निवासस्थानी देखील सावंत जे साऊथ मुंबई ॲडिशनल CP आहेत ते देखील भेटीला आले आहेत. शरद पवार या भेटीच्या दरम्यान त्या संदर्भात चर्चा करतील असं म्हटलं जातं की नेमकं फेल्युअर कुठे, काल रात्री उशिरापर्यंत हे सगळा मॉब कुठं आला होता, बसमधून आला होता अशी चर्चा आहे. ते त्याचा CCTV फुटेज सापडतंय का हे देखील सुरू आहे. पण दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चा केली होती आणि गृह विभागाच्या विषयी कुठेतरी नाराजी म्हणजे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केल्याचं माहिती होती उपलब्ध. आज स्वतः अजित पवार यांनी थेट माध्यमांसमोर हीच भूमिका मांडली. एकूणच जर पाहिलं तर पोलीस अधिकाऱ्यांचे यामध्ये असणारी त्रुटी यावरून मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचेच नेते आता उघड पद्धतीने बोलतायत. या संदर्भामध्ये वळसे पाटील सुद्धा मुख्यमंत्र्यांना हे रिपोर्ट सादर करतील. पण जी चर्चा आहे राजकीय वर्तुळातली की वळसे पाटील या सगळ्या पूर्ण पार्श्वभूमीवर काही मोठं पाऊल उचलतायत का याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे. अर्थात वळसे पाटील यांच्या संदर्भात म्हणजे नेमकं काय करू शकतात दिलीप वळसे पाटील, कारण आता ही सगळ्यात मोठी घटना महाराष्ट्रात घडलेली आहे. अर्थात जर या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी स्वतःहून व्यक्तिगत भूमिका जर घ्यायची असेल तर कदाचित या संदर्भातली नैतिकतेची भूमिका घेत कुठे ना कुठेतरी वळसे पाटील स्वतः राजीनामा देखील सादर करू शकतात. पण ते करतील की नाही, अर्थात पक्षश्रेष्ठी ते स्वीकारतील की नाही आणि मुख्यमंत्री या कॅबिनेटचे सर्वेसर्वा असतात ते देखील काही भूमिका घेत आहेत का याची सुद्धा चर्चा होईल. पण आत्ताची जी सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे शरद पवार यांच्या भेटीनंतरनं अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या भेटीनंतरनं वळसे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत आणि या भेटीच्या दरम्यान ते काय बोलतायत, त्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पुढच्या काही वेळातच समजेल. अगदी वेळ सागर, असे सोबत राहा. आपण ही अपडेट बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. आत्ताची महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. अगदी 4 ते 5 मिनिटाची भेट घेतली आणि कालच्या घटनेचा लेखी रिपोर्ट त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काल जो हल्ला झाला त्या संदर्भातला लेखी रिपोर्ट दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांना दिलेला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची माहिती सुद्धा यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह विभागाच्या त्रुटींबाबत सुद्धा या अहवालात नमूद करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय. आताची ही सगळ्यात मोठी बातमी झी24 तासवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान कालच्या या हल्ल्यासंदर्भातला लेखी रिपोर्ट त्यांनी शरद पवार यांना दिलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात सुद्धा या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. तर गृह विभागातल्या त्रुटींबाबत सुद्धा या अहवालात माहिती दिली. गृह विभागाचं हे सगळ्यात मोठं फेल्युअर म्हणावं लागेल. इतक्या मोठ्या नेत्याच्या घरावर इतक्या मोठ्या प्रमाणात मॉब चालून येतो, हल्ला करतो आणि याबाबत गुप्तचर यंत्रणांना माहिती नाही. पोलिसांचं, गुप्तचर यंत्रणांचं हे सगळ्यात मोठं अपयश मानलं जात आहे.
काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता सुद्धा या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. अत्यंत वेगानं महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडी घडायला लागलेल्या आहेत. एसटीच्या आंदोलनानंतर या सगळ्यात मोठ्या घडामोडी राज्यात घडतायत. आणखी एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली. FIRची कॉपी झी24 तासच्या हाती लागली आहे. या कॉपीमधले सगळे अपडेट्स झी24 तास तुम्हाला दाखवते. कुठले महत्त्वाचे मुद्दे या कॉपीमध्ये आहेत तेही झी24 तासनं तुम्हाला दाखवलेत. सदावर्तींच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे हे आंदोलन झाल्याचं FIRमध्ये नमूद करण्यात आलंय. तर सगळ्यात वादग्रस्त मुद्दा म्हणजे काही आंदोलक हे मद्यप्राशन करून तिथे आले होते. हा मुद्दा सुद्धा या FIRच्या कॉपीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. यावरून आता कोर्टात सुनावणी होते आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे याच संदर्भातले बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. सदावर्तेंनी 7 एप्रिलला चिथावणीखोर भाषण केलं होतं. आंदोलनकर्ते 8 तारखेला आंदोलन करणार असल्याचं सुद्धा त्यात समजलं होतं. आंदोलकांना रोखता यावं यासाठी बॅरिकेडिंग केलं. 3:30च्या सुमाराला 90 ते 100 कर्मचारी एकत्र जमले. FIR मध्ये काय उल्लेख केलाय बघा. आंदोलनकर्त्यांना सिल्वर ओकवर न जाण्याचं सांगितलं. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकांनी अंगावर चपला दगड फेकायला सुरुवात केली. बॅरिकेडिंग तोडून आंदोलक सिल्वर ओककडे निघाले. 104 आंदोलकांना बळाचा वापर करून ताब्यात घेतलं. काही आंदोलकांनी मद्यप्राशन केल्याचं समजलं. प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूने कोर्टामध्ये सुद्धा ही गोष्ट केली आणि मग कोर्टाने सुद्धा एक कमिटी वगैरे नेमली आणि सांगितले यांचे प्रश्न आपण सोडवायला पाहिजे. वाटाघाटी झाल्या त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनिल परब आणि पवार साहेब यांनी जेवढं काही आपल्याला करता येईल तेवढं त्यांनी केलं आणि शेवटी जे काही थोडंसं जे आहे त्या त्रुटी होत्या त्या सुद्धा मग हायकोर्टाने दूर केल्याने सांगितलं यांना बाकीचं सुद्धा या सगळ्या गोष्टी घ्या. फक्त एकच गोष्ट विलिनीकरणाची जी आहे ती राहिली. कारण 87 अशी महामंडळं आहेत. जर या एकाचं जर विलिनीकरण झालं तर 87 महामंडळांचं विलिनीकरण आणि मग त्या सगळ्यांना पगार पाणी आणि ते सगळ्या सोयी ज्या आहेत त्या द्यायचं जर ठरवलं तर सगळा निधी जो आहे हा त्यात खर्च होऊन नंतर विकासाला काही राहणार नाही शिल्लक. अशा प्रकारचं मत जे आहे त्या समितीचं झालं आणि अर्थतज्ञांचं सुद्धा झालं की थोडासा आपल्याला याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. परंतु